घ्या तर मग अशा पद्धतीचे मस्त ज्युसी आणि अगदी ट्रान्सपरंट असे मोमोज पाहिल्यानंतर कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल. आणि चटणी तर काय, वा लाजवाब, त्याच्याविषयी तर काही बोलायचंच नाही. अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. काही नाही, काय करायचं आहे, एका बाउलमध्ये 1 ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. पाणी टाकून अशा पद्धतीचा एक गोळा भिजत ठेवायचा. गोळा भिजतोय तोपर्यंत एका बाउलमध्ये कोबी, शिमला मिर्च, गाजर, कांदा एकदम बारीक चॉप करून घेतलेलं टाकून घेतले. मीठ टाकायचं, 10 मिनिट भिजत ठेवायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सगळं पाणी काढून टाकायचं. आता या सगळ्या भाज्यांमध्ये आपण टाकत आहोत थोडासा बारीक चिरलेला लसूण, 1 हिरवी मिरची, जिरेची पूड, गरम मसाला आणि काळ्या मिरचीची पावडर. सोबतच थोडंसं मीठ देखील परत एकदा टाकून घेऊयात आणि आपलं स्टफिंग तयार झालेले. जे पीठ आपण मळून घेतलेलं त्याचाच एक छोटासा उंडा काढायचा. अशा पद्धतीची एक पुरी लाटून घ्यायची, स्टफिंग भरायचं आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जो मोमोजचा शेप आवडतो तो तुम्ही इथं त्याला देऊन घेऊ शकता. सगळे मोमोज एकदा करायचे नाही, एका वेळेस आपल्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे इथं मोमोज मी तयार करून ठेवलेले आहेत. हे मोमोज तयार करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे 600 वॅट 1.2 लिटर कॅपॅसिटी असणारा अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर. इथं तुम्ही बघू शकता ग्लास लीड देण्यात आलेला आहे. सोबतच अशा पद्धतीचा एक स्टीमर आहे, प्लास्टिक बाउल, एक बॉयलर आणि एक स्टीलचं रॅक. अशा पद्धतीच्या ॲक्सेसरीज आपल्याला याच्यासोबत मिळतात. सोबतच याचा सरफेस वाईड असल्यामुळे आपली कुकिंगची प्रोसेस इझी होते. याचा पॉवर बेस 360 अंश डिटॅचेबल अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला हवं असेल तर केटलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तेथून हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता. केटलमध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण चटणीची तयारीसुद्धा एकत्रच करणार आहोत. त्यासाठी याच्यामध्ये आपण 3 टोमॅटो, 4 ते 5 बेडगी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवलेल्या आहेत आणि याच्यावरती अशा पद्धतीनं हे स्टीमर ठेवून घेतलेले, झाकून ठेवायचं आणि अगदी एक 10 ते 12 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आपले फॅन्टॅस्टिक अशा पद्धतीचे मोमोज तयार झालेले आहेत. आणि सोबतच खाली चटणीसाठीची जे टोमॅटो मिरची आहे ती सुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहे. टोमॅटोचं साल काढून घेतलं. सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि एकदम छान मस्त फाईन प्युरी तयार करून घ्यायची. तयार प्युरी या केटलमध्ये टाकून घेतली. सोबत थोडंसं मीठ, 2 चमचे टोमॅटो केचप आणि अर्ध्या लिंबाचा रस. एक उकळी आली की ही चटणी तयार होते. अगदी झटपट अशी होणारी ही मोमोजची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.